मनुष्य जेव्हा दुःखाच्या, एकटेपणाच्या, तणावाच्या किंवा अन्यायाच्या वादळात अडकतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात पहिला प्रश्न जन्माला येतो. देव आहे का? हा प्रश्न बाह्य जगाबद्दल नसून स्वतःच्या अंतरंगातल्या संभ्रमाबद्दल असतो. देव अस्तित्वात आहे की नाही हा वाद शास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान किंवा तर्काने संपत नाही. कारण देव हा बाहेरील वस्तू नाही, तो अनुभव आहे. अनुभवाला तर्काची सिद्धता लागत नाही. ज्याने अनुभवला तो प्रमाण. उपनिषद म्हणतात, न तर्केन मतिरापनीया. देवाला तर्काच्या दारातून भेटता येत नाही. मन जेव्हा नम्रतेत झुकते तेव्हा अस्तित्वाची पहिली झलक दिसते. त्यामुळे देव आहे की नाही हा प्रश्न वास्तवात कधीच देवाबद्दल नसतो. तो माणसाच्या स्वतःच्या आध्यात्मिक परिपक्वतेबद्दल असतो. मग पुढचा प्रश्न, देव कुठे आहे? मंदिर, मूर्ती, तीर्थक्षेत्रे, नदी, आकाश, पर्वत, सगळीकडे आपण देव शोधत राहतो. परंतु शास्त्र स्पष्ट सांगते, अंतर्बहिश्च तर सर्व व्याप्य नारायण हा स्थितः. तो आतही तिथेच आहे आणि बाहेरील तिथेच. देव म्हणजे स्थान नाही, देव म्हणजे चैतन्याची उपस्थिती. बाहेर तो सूर्याच्या प्रकाशात आहे, पावसाच्या थेंबात आहे, निसर्गाच्या नादात आहे, पण सर्वात महत्त्वाचं तो आपल्या हृदयात आहे. देहात नाही, पण देहाला चालवणाऱ्या शुद्ध चैतन्यात आहे. जेव्हा मन शांत होते तेव्हा अंतर्यामी जाणवणारी सौम्य शांतता, प्रकाशासारखी स्पर्शरहित ऊर्जा हा देवाचा पहिला दरवाजा असतो. देव कधीच बाहेरील वस्तू नसतो, तो अनुभूतीचा स्वरूप आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, देह हा देवाचे मंदिर. देवाच्या उपस्थितीसाठी स्थळ बदलण्याची गरज नाही. मनाची अवस्था बदलली की देव स्वतः प्रकट होतो. पण तरीही अनेकदा मनात वेदना उसळते. देव मला का भेटत नाही हा प्रश्न अत्यंत मानवी आणि अत्यंत पवित्र आहे. देव न भेटण्याचे कारण देवाचा अभाव नव्हे, तर मनातील अडथळे, अपेक्षा आणि आंतरिक आवाजांचा कोलाहल. देव प्रकाशासारखा आहे, पण पडदे जाड असतील तर प्रकाश दिसत नाही. हे पडदे कोणते? अहंकार, राग, तक्रार, दुःखातली हट्टी आस, संतोष, असंतोष, असूया, तुलना, भीती आणि मीपणाची चिकट भावना. माणूस देवाला आपल्या अपेक्षानुसार भेटावा अशी इच्छा ठेवतो, पण देव अपेक्षांचा गुलाम नाही, तो सत्याचा अधिष्ठाता आहे. ज्या दिवशी मन कसे हवेत या आग्रहातून मुक्त होते आणि जसे आहे ते स्वीकारते, त्या क्षणापासून देव प्रकट होण्यास सुरुवात होते. देव न भेटण्यामागे आणखी एक कारण, मन बाहेरच्या आवाजांनी भरलेलं असतं. सततच्या चिंता, कामांचे ताण, नात्यांचे तुटक वागणं, भविष्याची भीती, भूतकाळातील जखमा या सर्वांचा गोंधळ इतका मोठा असतो की देवाच्या शांत आवाजाला जागाच मिळत नाही. देवाचा अनुभव लक्षात नसतो. देवाचा अनुभव लक्षात येतो आणि तो मिळण्यासाठी आवश्यक असते शांतता, श्रद्धा आणि आतला शुद्ध स्पर्श. देव भेटतो, पण तेव्हा भेटतो जेव्हा माणूस स्वतःला भेटतो. कारण देव वेगळा कोणी नाही. देव म्हणजे शुद्ध, सात्विक, शांत, दिव्य चेतना, जी प्रत्येकाच्या अंतःकरणात समान प्रमाणात आहे, पण अनेकांच्या जीवनात धुळीत झाकली जाते. देव मिळण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. मनातला प्रवास सुरू झाला की देवाचा पत्ता आपोआप सापडतो. कारण देवाची अनुभूती येते जेव्हा आपण कोणाला क्षमा करतो, जेव्हा आपण कोणाला हसवतो, जेव्हा आपण सेवा करतो, जेव्हा सत्याचा मार्ग धरतो, जेव्हा आपले अहंकार सोडतो, जेव्हा दुःखात संयम ठेवतो आणि जेव्हा आपण स्वतःच्या मनाच्या अंधारातून प्रकाश शोधायला निघतो. देव म्हणजे बाहेरील मूर्ती नव्हे, देव म्हणजे आपलेच खरे स्वरूप. देव न भेटणे म्हणजे आपल्या स्वतःपासून दूर जाणे. देव भेटणे म्हणजे स्वतःजवळ येणे. देवाला शोधायचे असेल तर डोळे बंद करू नका, मन उघडा. देवाला भेटायचे असेल तर प्रश्न विचारू नका, शांत बना. कारण देव शब्दात सापडत नाही, तो अनुभवात उलगडतो. ज्या दिवशी हे जाणवेल की देव दगडात नाही, देवाऱ्यात नाही, देव आपल्या श्वासात आहे, आपल्या विचारांच्या पवित्रेत आहे, आपल्या कृतींच्या सत्यात आहे, त्या दिवशी देव भेटतो. आणि तेव्हा कळते की देव कधीच दूर नव्हता, आपणच दूर होतो. श्री स्वामी समर्थ.